बाजारात सहज मिळणारं स्वस्त चिकन, पण कधी विचार केलाय हे एवढं स्वस्त कसं? बॉयलर चिकन खरंच आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे का, की आपण नकळत विष खातोय? बॉयलर चिकन म्हणजे नक्की काय? बॉयलर चिकन म्हणजे मांसासाठी खास विकसित केलेलं कोंबडं. हे नैसर्गिकरित्या वाढत नाही. फक्त 35 ते 40 दिवसात 2 किलोपर्यंत वाढतं. वाढीचा वेग इतका असतो की काही वेळा कोंबड्यांना स्वतःच्या पायावर उभंही राहता येत नाही. हा वेग नैसर्गिक आहे का? अजिबात नाही. पण ह्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो का? या कोंबड्यांना वाढीसाठी दिला जातो हाय प्रोटीन फीड. काही ठिकाणी त्यात ग्रोथ हार्मोन्स वापरले जातात, जे भारतात बेकायदेशीर असले तरी नियमाचं पालन नेहमीच होतं असं नाही. एवढंच नव्हे, काही वेळा अँटीबायोटिक्स मोठ्या प्रमाणात वापरले जातात. या अँटीबायोटिक्सचा उरलेला अंश मांसात राहू शकतो आणि आपण ते खातो, आणि मग आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते आणि पुढे कुठलीही औषधं कमी पडू लागतात. पण थांबा, सगळं बॉयलर चिकन वाईट आहे असं नाही. बऱ्याच प्रमाणात सुदृढ पद्धती वापरणारे फार्म्स आहेत, जे योग्य आहार, वेळेवर लसीकरण, स्वच्छता यावर भर देतात. प्रश्न आहे, आपण कुठून खरेदी करतो? आपण स्वस्त पाहतो का सुरक्षितता? तुमचं उत्तरच तुमचं आरोग्य ठरवतं. आता आपण एका कॉलेज मुलीचं उदाहरण घेऊ. रोज बाहेरून चिकन रोल खायचं. तिला वारंवार सर्दी, ताप, थकवा जाणवू लागला. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं, तुझ्या शरीरात अँटीबायोटिक रेसिस्टन्स वाढलंय, कारण नियमित सेवन केलेलं, अतिप्रक्रिया केलेलं मांस. तर मग करायचं काय? चिकन खायचं बंद करायचं का? नाही, पण काही गोष्टी लक्षात घ्या. सर्टिफाईड विक्रेत्यांकडून चिकन खरेदी करा. घरी बनवताना ते चांगलं शिजवा. दररोज चिकन खाणं टाळा. आठवड्यातून 2-3 वेळा पुरेसा आहे. देशी कोंबडी हा पर्यायही चांगला आहे. किंचित महाग, पण आरोग्यासाठी फायदेशीर. शेवटी चिकन हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे, पण तो जर रसायनांनी भरलेला असेल तर उपयोग नाही. म्हणूनच सावध व्हा, सजग व्हा आणि खाण्याचं भान ठेवा. आरोग्य एकदाच मिळतं, ते सांभाळा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर शेअर करा, आणि पुढच्या वेळेस बाजारात चिकन घ्यायला गेलात तर फक्त किंमत नका बघू, गुणवत्ता बघा.